नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026मध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, पहिला प्रश्न बघूया आजचा. तर बघा, पुद्दुचेरीच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर पहिला ऑप्शन बघा एन रंगासामी, दुसरा ऑप्शन आहे विजय, तिसरा ऑप्शन आहे शिवेंदू अधिकारी आणि चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही. तर याचा करेक्ट आन्सर आहे पुद्दुचेरीचे जे नवीन मुख्यमंत्री आहे ते आहे एन रंगासामी. दुसरं जे ऑप्शन आहे ते विजय, ते तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहे. आणि ऑप्शन नंबर 3 आहे शिवेंदू अधिकारी, हे पश्चिम बंगालचे नवीन मुख्यमंत्री आहे. तिन्ही मुख्यमंत्री यावर्षीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तुमचा एक प्रश्न नक्की होणार आहे. त्यानंतर बघा, पुद्दुचेरी विधानसभेच्या एकूण जागा विचारू शकतात, तर किती आहे? 30 आहे. ठीक आहे. त्यानंतर पुद्दुचेरीची राजधानी ही पुद्दुचेरी शहरच आहे. ठीक आहे. त्यानंतर पुद्दुचेरी हा भारताचा केंद्रशासित भाग आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, देशातील पहिली स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणाली कोणती? तर याचं उत्तर आहे प्रॅक्टिकल ॲडव्हान्स्ड रेंज ॲग्निमेटेशन, म्हणजे तारा शॉर्ट फॉर्ममध्ये लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न पहा, नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्यपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर पहिला ऑप्शन बघा श्री सुमन के बेरी, दुसरा ऑप्शन आहे सुश्री निधी छिब्बर, तिसरा ऑप्शन आहे डॉक्टर जोराम अनिया आणि आर बालसुब्रमण्यम आणि चौथा ऑप्शन आहे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांचं ऑप्शन आहे. तर बघा, नीती आयोगाचे जे अध्यक्ष असतात ते असतात नरेंद्र मोदी, म्हणजे प्रधानमंत्री. आणि याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर जोराम अनिया आणि आर बालसुब्रमण्यम. हे नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य आहे. आणि आता किती सदस्य झाले पूर्णवेळ? तर टोटल 7 सदस्य झाले. हे सुद्धा लक्षात ठेवा, 7 सदस्य विचारू शकतात किती झाले म्हणून. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 4 पहा, उर्विल पटेल CSK 13 चेंडूत अर्धशतक झळकवणारा IPL इतिहासातील दुसरा खेळाडू आहे. तर पहिला खेळाडू कोण आहे? तर पहिला खेळाडू आहे यशस्वी जयस्वाल. ठीक आहे. आणि तो आहे RRचा. ठीक आहे. तर दुसरा खेळाडू कोणता आहे? उर्विल पटेल आहे. 13 चेंडूमध्येच त्यांनी 50 रन काढलेला आहे, अर्धशतक झळकवलेला IPLमध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा. लेटेस्ट प्रश्न आहे, येऊ शकतो प्रश्न. पुढचा प्रश्न पहा, NCRBच्या अहवालानुसार शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या बाबतीत कोणते राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे? पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र, दुसरा ऑप्शन आहे मध्य प्रदेश, तिसरा ऑप्शन आहे उत्तर प्रदेश आणि चौथा ऑप्शन आहे कर्नाटक. तर याचं करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र. तर NCRBच्या अहवालानुसार शेतकऱ्याच्या आत्महत्याच्या बाबतीत आपलं महाराष्ट्र हे प्रथम क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 6 पाय, केम्ब्रिज डेडिकेटेड टीचर अवॉर्ड 2026चे दक्षिण आशिया प्रादेशिक विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर याचं उत्तर आहे सोमा मंडळ यांनी पटकवलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न पहा, संपूर्णपणे कागदविरहित न्यायव्यवस्था असलेले सिक्कीम हे पहिले राज्य ठरलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर पहिलं राज्य कोणतं आहे? सिक्कीम हे ठरलेलं आहे न्यायव्यवस्था जे कागदविरहित म्हणजे पेपरलेससाठी. तर आजच्या या चालू घडामोडीमध्ये इथपर्यंत. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज 7 वाजता आपला हा व्हिडिओ येत असते या चॅनलवर. धन्यवाद.